नमस्कार, रुपाली पाककलेमध्ये मी रुपाली तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पेपर एग्स मसाला कसा करायचा हे बघणार आहोत। चवीला नेहमीपेक्षा खूप वेगळी रेसिपी आहे। एकदा तुम्ही केल्यावरती याची चव विसरणार नाही। आणि यानंतर जेव्हा पण तुम्ही अंडा मसाला कराल तर याच पद्धतीने तुम्ही करायला घ्याल। तर चला मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण एका पॅनमध्ये मसाला तयार करायला घ्यायचा आहे। एग्स पेपर मसाला आहे बघा, तुम्ही बघू शकताय बघा इथे मी 1 चमचा जिरं घेतलेला आहे, 1 चमचा आपल्याला बडीशेप घ्यायची आहे आणि इथे मी 1 चमचा काळी मिरी घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकताय बघा। आणि इथे मी 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायच्या आहेत। हे सर्व साहित्य आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे, त्याचा सुगंध खूप छान येतोय बघा। आणि हा मसाला ना या अंड्यामध्ये खूपच छान लागतो। हे तुम्ही बघू शकताय बघा। आता आपला हा जो मसाला आहे ना तो भाजून झालेला आहे बघा। थोडा आपल्याला 2-3 मिनिटं याला परतून घ्यायचा आहे। थोडासा असा गरम झाला पाहिजे बघा आणि त्याचा सुगंध सुटला पाहिजे। मग आपल्याला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावरती आपल्याला हा मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय बघा, इथे मिक्सरमधून आता बारीक वाटून घेणार आहे मी। हे तुम्ही बघू शकताय बघा, इथे आपला 2 ते 3 चमचा हा मसाला तयार झालेला आहे। त्याच मिक्सरमध्ये आपल्याला 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याची आपल्याला पेस्ट बारीक तयार करून घ्यायची आहे। आणि इथे आपण लसूण घेतलेली आहे, इथे 7 ते 8 पाकळ्या मी लसणीच्या घेतल्या ते बघा। 1 इंच इथे मी आलं घेतलेलं आहे आणि तेही आपल्याला मिक्सरमधून हे सर्व बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय बघा, आता मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट तयार केलेली आहे मी इथे। आणि इथे मी अंडी उकडून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकताय बघा। इथे मी अंडी उकडून घेतलेली आहेत आणि थंड करून ह्याच्यावरची जे टरफळ असतात ना ती काढून घ्यायची आपल्याला आणि मधोमध याचे भाग करून घ्यायचे ती अशा पद्धतीने। असे मधोमध भाग केले ना तर त्याचा मसाला जो आहे ना अंड्यामध्ये खूप आतपर्यंत असं जातो आणि चांगला शिजूनही येतोय बघा आणि चवीलाही ते खूप छान लागतात। तर त्या पॅनमध्ये मी बटर घेतलेलं आहे, 1 ते 2 चमचे आपल्याला इथे बटर घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे आणि याच्यावर आपल्याला आता थोडासा पेपर मसाला जो आपण तयार केला होता ना तो घालणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि तिथे पेपर मसाला मी थोडासा घालून घेत आहे बघा। अर्धा चमचा मी इथे पेपर मसाला घातलेला आहे आणि तो आता अंड्यामध्ये घालायचा आपल्या। आता अंडी आपली एक एक करून याच्यावरती घालायची आहेत। 2-3 मिनटं ह्याला असं परतून घ्यायचं आहे बघा। म्हणजे अशा पद्धतीने अंडी जर आपण केली ना तर ती चवीला ना खूप छान लागतात। तुम्ही जर अशा पद्धतीने अंडी सुरुवातीला अशी करून घेत नसाल ना तर एकदा करून बघा, ह्याची चव ना अंडा मसाल्यामध्ये खूप छान लागते। 2 मिनटं ह्याला असं परतून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आणि गॅस बंद करायचं आहे बघा। आणि ही अंडी आपली आहे ना ती काढून घ्यायची। वरून आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। गॅस बंद करून आपल्याला अंडीही काढून घ्यायची आहेत आणि त्याच पॅनमध्ये इथे मी 2 चमचे तेल घातलेले आहे। 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 मी मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, ते आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे ते बघा। सोनेरी रंग होईपर्यंत ह्याला असं परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय बघा, ह्याचा कलर चेंज होईपर्यंत ह्याला आपण असं परतून घेणार आहोत। टोमॅटोचं जी आपण पेस्ट तयार केली होती ना ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि टोमॅटोची पेस्ट पण परतून घ्यायची आपल्याला। तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय बघा, तेल सेपरेट होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहेत हे बघा। त्यामुळे ना अंडा मसाल्यामध्ये ना हा मसाला खूप छान लागतो आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये ना मीठ घालून घ्यायचं आहे। आणि यामध्ये इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, 7 ते 8 आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आपण पानं जी आहेत ना कढीपत्त्याची जे सुरुवातीलाही घालू शकतो आपण, तेलावरती जरी घातलीत ना तरीही चालेल। तुम्ही बघू शकताय बघा, याची ग्रेव्ही एकदम मस्त झाली पाहिजे बघा। त्याचा कच्चेपणा जो असतो ना तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे। त्यामुळे ना पेपर एग्स मसाला ना खाण्याला ना अतिशय टेस्टी लागतो आणि झाकण ठेवून आपल्याला याला 5 मिनटं लो फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे। बघू शकता तुम्ही इथे 4 ते 5 मिनटानंतर आपण पाहूया बघा, मस्त आपली तर ही ग्रेव्ही झालेली आहे आणि मसालाही आपला पूर्णपणे इथे शिजला आहे बघा। त्याचा कच्चेपणा जो आहे ना पूर्णपणे असा निघून गेलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता आपण जो मसाला तयार केला होता ना
तो घालायचा आहे आपल्याला. 2 ते 3 चमचे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे बघा. तुम्ही ह्या मसाल्याला जास्त प्रमाणातही करू शकता. तुम्ही या मसाल्यामध्ये मच्छीही खूप छान लागते आणि एखादी भाजी जरी असेल ना तीही तुम्ही खूप टेस्टी लागते. त्याचबरोबर आपल्याला 1 चमचा धना पावडर घालायची आहे. आणि इथे आपण सिक्रेट मसाला म्हणजे सोया सॉस घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय बघा. इथे आपण सोया सॉस वापरलेला आहे. 2 चमचे, 2 मोठे चमचे आपल्याला सोया सॉस घ्यायचा आहे आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला. आणि पाणी घालून थोडं 2 चमचे ही ग्रेव्ही आहे ना पुन्हा आपलं मिक्स करून घ्यायची बघा. पुन्हा अशी मिक्स करायची आहे म्हणजे आपला जो मसाला आहे ना तो खाली करपणार नाही. आणि थोडं थोडं पाणी घालून आता आपण याला अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे. आणि ते आपण 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. काश्मीरी लाल मसाला घेतलेला आहे बघा. तुम्ही पाहू शकताय बघा. आपण आधी सुरुवातीला मिरच्याही घातल्या होत्या आणि काळी मिरीही घातली होती. त्यामुळे आपण इथे फक्त रंगासाठी इथे काश्मीरी लाल मसाला वापरलेला आहे. थोडंसं पाणी घालायचं आपल्याला आणि पाणी घालून छान अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. ग्रेव्ही आपल्या इथे मस्त तयार झालेली आहे बघा. आता याच्यामध्ये आपल्याला उकडलेली जी अंडी आहेत ना ते आपण ही घालून घ्यायची आहे. ते बघा एक एक करून इथे आपण अंडी घालायची आहेत आणि जो मसाला आहे ना त्याच्यावरती असा कोट करून घ्यायचा आहे. त्यामुळे खायला ना हा अंडा मसाला खूपच जास्त टेस्टी लागतो. तर तुम्ही ह्या रेसिपीला एकदा नक्की ट्राय करा. वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. 2 मिनटं ह्याला लो फ्लेमवरती ठेवून द्यायचं आहे आणि नंतर गॅस आपला बंद करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.